नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आलेली आहे। अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात 8व्या हप्त्याचे जे पैसे आहेत ते आता शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले जाऊ लागलेले आहेत। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना हे पैसे आता पडणार आहेत, परंतु आजपासून हप्ता वितरण होत आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार आहेत, कोणतेही शेतकरी पात्र आणि कोणते शेतकरी अपात्र अधिवेशनामध्ये सर्वात मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। 4,000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले जाणार आहेत। सर्वात महत्त्वाची अपडेट अखेर आलेली आहे। जे शेतकऱ्यांना आतापर्यंत 8व्या हप्त्याचे पैसे मिळालेले नव्हते, आता तेच पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये टाकले जाणार आहेत। कशा पद्धतीने हे पैसे पडणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पडणार आहेत, 18 जिल्ह्यांची यादी सुद्धा समोर आलेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सुनेत्रा पवार यांच्या मार्फत सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। 8व्या हप्त्याचे 4,000 रुपये देण्याचा जो घोषणा करण्यात आलेली आहे, अधिवेशनात मोठी घोषणा करण्यात आली आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि अजून एक हप्ता म्हणजे 2 हप्ते 18 जिल्ह्यात वितरण करायचं ठरवलेलं आहे। मंत्रिमंडळ जे चर्चा झालेली आहे मंत्रिमंडळामध्ये ते आता महत्त्वाची ठरलेली आहे। निधीची तरतूद करण्यात आली, पैशाचं वितरण होणार आहे, GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। सर्वात महत्त्वाची अपडेट आलेली आहे, त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि आता हे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडणार आहेत। परंतु कोणते शेतकरी पात्र आहेत, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना येणार नाहीत, त्यांना काय केल्यानंतर पैसे जमा होणार आहेत, कोणते जिल्हे असणार आहेत, तुमचा जिल्हा यामध्ये आहे का, तुमच्या नावाची लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का, हे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। शेतकरी बांधवांना सर्वात महत्त्वाची अपडेट आपण तुम्हाला देणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि अशाच प्रकारच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचा जिल्हा सांगा, तुम्हाला कधी पैसे येणार आपण लगेच सांगणार आहोत। चला तर जाणून घेणार आहोत नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचं वितरण प्लस PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचं वितरण, हे दोनही हप्ते आता शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले जाणार आहेत आणि पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। कारण आता 4,000 रुपयांचा मेसेज तुम्हाला येणार आहे आणि हे 4,000 रुपये कशा पद्धतीने येणार आहेत, तर पहिली गोष्ट म्हणजे 2,000 रुपये PM किसान योजनेचे आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये, अशा पद्धतीने हे 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केले जाणार आहेत आणि शासनाकडून महत्त्वाचा निर्णय अखेर घेण्यात आला। त्यामध्ये आता शेतकऱ्यांना हे 4,000 रुपये नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचे जे हप्ता असणार आहे ते आता टाकले जाणार आहेत। शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे, कारण आता शेतकऱ्यांना हे पैसे क्रेडिट व्हायला चालू झालेले आहेत, मेसेज यायला चालू झालेले आहेत। परंतु काही शेतकऱ्यांना मात्र हे मेसेज आलेले नाहीत। कशामुळे आलेले नाहीत, तुमचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती आलेला आहे का, ते सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। कारण तुम्हाला जर मेसेज आतापर्यंत आला नसेल तर काय करायचं आहे, काय केल्यानंतर तुम्हाला लगेच मेसेज येणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला 4,000 रुपयांचा मेसेज आलेला दिसेलच, परंतु तुमच्या जिल्ह्यात पैसे पडत आहेत आणि तुम्हाला जर आले नसतील तर मात्र काय करायचं, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणारच आहे आणि अशाच प्रकारच्या अपडेट आपण तुम्हाला सर्वात जलद आणि सर्वात अगोदर देत असतो। त्यामुळे सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे, व्हिडिओ संपूर्ण पहा। आणि महत्त्वाचं म्हणजे जे 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात आता टाकले जाणार आहेत त्याचा GR शासनानं प्रसिद्ध केलेला आहे। तुमच्यापर्यंत हा GR आलेला आहे का, कमेंटमध्ये नक्की सांगा आणि संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत ही अपडेट शेअर करा, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना पैसे येण्यास मदत होणार आहे। कारण महत्त्वाच्या अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि त्याच अपडेट संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, कारण सर्व शेतकऱ्यांना पैसे आले पाहिजेत, कोणाचाही तोटा होता कामा नये। त्यामुळे नमो शेतकरी योजनेचे जर पैसे सर्व शेतकऱ्यांना पाहिजे असतील तर हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांना शेअर करा, कारण यामध्ये सखोल माहिती आणि महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत आपण घेऊन आलेलो आहोत। त्यामुळे 8वा हप्ता आणि 22वा हप्ता आता शेतकऱ्यांना भेटणार आहे। केंद्रामध्ये सुद्धा हालचाली झालेल्या आहेत आणि केंद्र शासनाने सुद्धा आता 2019 पासून ज्या शेतकऱ्यांनी जमीन घेतलेली आहे अशा शेतकऱ्यांना मात्र आतापर्यंत हप्ते टाकले जात नव्हते, परंतु आता 2019च्या नंतर ज्या शेतकऱ्यांनी खरेदी विक्री केलेली आहे आणि त्यांनी जर या योजनेसाठी नमो शेतकरी आणि PM किसान योजनेसाठी जर अर्ज केलेला असेल तर त्यांना सुद्धा आता हे राहिलेले हप्ते
प्लस आता चालू होणार आहे सर्व हप्ते. त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करू नका, तुमच्या महत्त्वाची माहिती आपण देत असतो आणि अशाच प्रकारच्या अपडेट आपण महत्त्वपूर्ण तुमच्यासाठी घेऊन येत असतो. नाविन्यपूर्ण माहिती तुमच्यासाठी आपण देत असतो. शासनाचे महत्त्वाचे निर्णय सुद्धा आपण तुम्हाला देत असतो. शासनानं काय निर्णय घेतला तर तारीख फिक्स केली, 8व्या हप्त्याचे पैसे आता टाकायला चालू केले. आजपासून कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे आज पडणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना मेसेज आलेले आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना मेसेज येत आहेत, महत्त्वाची अपडेट असणार आहे. कारण तुमच्यापर्यंत हे पैसे येण्यासाठी किती वेळ लागू शकतो आणि किती जिल्ह्यांची निवड झालेली आहे तर 18 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांना हे पैसे वितरण केलेलं आहे आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणते जिल्हे असणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे पडणार आहेत, महत्त्वाचं म्हणजे तुमच्या खात्यावरती हा मेसेज आलेला आहे का हे सुद्धा तुम्ही सांगा. आणि नवीन ऑप्शन आलंय मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, हाईप करायचं, ते हाईप करून घ्या, तरच तुम्हाला ही अपडेट सर्वात जलद आणि सर्वात लवकर पोहोचेल. चला तर जाणून घेणार आहोत महत्त्वाची अपडेट. नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे पैसे आता तुमच्या खात्यात टाकायला शासनानं चालू केलं आणि महत्त्वाची अपडेट आपल्याकडे जशी आली तशीच अपडेट आपण तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत. आणि महत्त्वाची जी अपडेट आली त्यामध्ये शासनानं असा निर्णय घेतलेला आहे की आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही, कारण शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा जो निर्णय घेण्यात आला, शासनाकडून महत्त्वाची जी अपडेट देण्यात आली त्यामध्ये सर्व रहस्य दडलेलं आहे आणि आता हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहेत. परंतु कोणते शेतकरी पात्र आहेत, कोणते अपात्र आहेत आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय सूचना सुद्धा दिलेल्या आहेत. शेतकरी बांधवांना सर्वांना पैसे टाकले जाणार, परंतु हे 4,000 रुपये येण्यासाठी सर्वात महत्त्वाची अपडेट आली आणि त्यामध्ये महत्त्वाचा निर्णय आहे आणि तोच निर्णय आता आपण जाणून घेणार आहोत. नमो शेतकरीचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता, हे दोन जे हप्ते आहेत ते मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले जाऊ लागलेले आहेत. आणि तुमच्या शेतकऱ्यांच्या जर तुमच्या वडिलांच्या तुमच्या खात्यात जर हे पैसे पडले नसतील तर काय करायचं, 4 महत्त्वाच्या अटी आपण जाणून घेणार आहोत. आणि 18 जिल्ह्यांची जी यादी आलेली आहे त्याची यादी कुठे पाहायची, काय करायचं, त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरूनच ही माहिती पूर्ण करून तुम्ही हे पैशांचं वितरण जे आहे ते तुमच्या मोबाईलवरती मेसेज हा प्राप्त करू शकता. त्यामुळे काळजी करू नका. हे 2,000 रुपये प्लस 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये अशा पद्धतीने हे 4,000 रुपये जे असणार आहेत ते आता तुमच्या खात्यात येण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही, कारण आपण ते काम तुम्हाला सांगणार आहोत. हे 4 काम केल्यानंतर हे लगेच पैसे टाकले जाऊ लागलेले आहेत आणि आपण ज्या शेतकऱ्यांनी आपल्याला मेसेज आलेले आहेत की शेतकऱ्यांनी हे 4 काम केल्यानंतर लगेच मेसेज पडलेला आहे. त्यामुळे काळजी करू नका, तुम्ही हे 4 काम करून घ्या, त्यानंतर तुम्हाला सुद्धा लगेच मेसेज येणार आहे. 4,000 रुपयांचा काळजी करण्याची गरज नाही. परंतु जे 4 काम महत्त्वाचे सांगितले, देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा यावर चर्चा केलेली आहे आणि हे 4 काम करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला, निधीची तरतूद करण्यात आली आणि महत्त्वाचा जो निर्णय झाला त्या निर्णयाच्या माध्यमातून आता GR प्रसिद्ध करीत आहेत आणि या GRच्या माध्यमातून 4,000 रुपयांचं वितरण शेतकऱ्यांच्या खात्यात. आणि महत्त्वाची सूचना म्हणजे 2019च्या ज्या शेतकऱ्यांनी जमिनी घेतलेल्या आहेत 2019च्या नंतर त्या शेतकऱ्यांना सुद्धा आता सर्व हप्ते टाकले जाणार आहेत. PM किसान आणि नमो शेतकरीचा पुढील हप्ता मिळण्यासाठी आता काय करायचं आहे, काय केल्यानंतर आता सर्व हप्ते तुमच्या खात्यात येणार आहेत, महत्त्वाची जी अपडेट असणार आहे त्या अपडेट आता आपण जाणून घेणार आहोत. काय करायचं आहे, कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार आहेत, कारण शेतकऱ्यांना महत्त्वाचा जो निर्णय झाला, महत्त्वाची मंत्रिमंडळ बैठक झाली, अधिवेशनात यावरती चर्चा करण्यात आली आणि त्यानंतर जी बैठक झाली त्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आणि शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये जमा करण्याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. कोणत्या माध्यमातून हे पैसे वितरण होणार तर DBTच्या माध्यमातून हे पैसे वितरण होणार आहेत. परंतु DBTसाठी जे लागणारे डॉक्युमेंट आहेत ते बऱ्याच शेतकऱ्यांचे अपूर्ण आहेत आणि आता नवीन DBTची KYC आलेली आहे. ती KYC जर केली नाही तर मात्र तुम्हाला पैसे पडणार नाहीत. आणि ही DBTची KYC जी आलेली आहे आता ती नेमकी काय आहे, त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय लाभ होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये येण्यासाठी काय आता करायचं आहे. महत्त्वाची अपडेट म्हणजे आता शेतकऱ्यांना हे पैसे वितरण केले जात आहे आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी जी आलेली आहे तीच अपडेट आता आपण तुम्हाला देत आहोत. महत्त्वाचे जे 4 काम करायचे आणि 18 जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध करणार आहोत. तुमचं यादीमध्ये नाव आहे का हे सुद्धा आपण
डायरेक्ट पाहणार आहोत आणि तुम्हाला सुद्धा सांगणार आहोत की पैसे आता तुमच्या खात्यात कधी पडणार आहेत. 4,000 रुपये एकत्रित रक्कम टाकायचं ठरवलं आणि हे पैसे आता वितरणास सुरुवात केलेली आहे, मान्यता दिलेली आहे. केंद्राकडून सुद्धा आता डीबीटीचं बटन दाबलं जात आहे आणि राज्याकडून सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याचं उद्घाटन केलं जात आहे. 4,000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून टाकले जात आहेत. काळजी करण्याची गरज नाही. महत्वाचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांसाठी नाराज होण्याची एकही अपडेट शासन देत नाही. सर्व काही अपडेट खुशीच्याच असतात. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय शासनानं जाहीर केला. GR आता प्रसिद्ध करणार आहेत. GR कधी येणार आहे तर GR येत आहे. आजपासूनच या GR ची कॉपी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि शासनानं महत्वाची जी खुशखबर दिलेली आहे, मोठी खुशखबर आहे. कारण 4,000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले जाणार आहेत आणि नमो शेतकरी आणि PM किसानचं जे आहे महत्वाची अपडेट अखेर आली आणि शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. 4 अटींची कोणत्या पूर्तता करायची, महत्वाची अपडेट आहे नमो शेतकरी योजनेविषयी. 8व्या हप्त्याची संपूर्ण माहिती आता आपण पाहत आहोत आणि 90,41,241 शेतकरी जे आहेत त्या या लाभासाठी पात्र ठरलेले आहेत. 2,000 रुपयांचा त्यांच्या खात्यात लाभ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम टाकली जात आहे. आणि दुसरा मेसेज जो आहे तो PM किसान योजनेचा, हे सुद्धा लाभ 2,000 रुपये तुमच्या खात्यात पडत आहे. 6 लाख शेतकरी अपात्र झाले, त्यांची काळजी करू नका. त्यांचे काही डॉक्युमेंट किंवा चुकीची माहिती भरल्यामुळे हे डॉक्युमेंट नसल्यामुळे त्यांना अपात्र करण्यात आलं. परंतु पात्र शेतकऱ्यांचा आकडा मोठा आहे. 90,41,241 शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे टाकले जाऊ लागलेले आहेत. पहिली गोष्ट तुम्हाला करून घ्यायची तरच पैसे पडणार आहेत. फार्मर ID कार्ड काढून घ्या. दुसरी गोष्ट करायची KYC करून घ्यायची. तिसरी गोष्ट म्हणजे लँड सीडिंग करून घ्यायचं आणि चौथी गोष्ट म्हणजे आधार आणि बँक खातं लिंक करून घ्यायचं. या 4 गोष्टी केल्यानंतर तुमच्या खात्यात हे पैसे पडणार आहेत. महत्वाचे जिल्हे सुद्धा आपण पाहणार आहोत. कोणत्या जिल्ह्यात कधी पैसे पडणार आहेत तर महत्वाचे जिल्हे आहेत 18 जिल्हे. ही यादी आपल्याकडे आलेली आहे आणि त्या यादीच्या माध्यमातून हे पैसे वितरण करायला चालू केलेलं आहे. पहिले 18 जिल्हे जे असणार आहेत ते आपण सांगणार आहोत. पहिला जिल्हा आहे पुणे जिल्हा मित्रांनो, दुसरा आहे अहिल्यानगर, तिसरा आहे संभाजीनगर, इकडे आहे बीड, सोलापूर आहे, सातारा आहे, नाशिक आहे, जळगाव आहे, इकडे आहे यवतमाळ आहे, इकडे हिंगोली, नांदेड, लातूर आहे, अकोला आहे, अमरावती आहे, इकडे बुलढाणा आहे, गडचिरोली आहे, गोंदिया आहे आणि इकडे आहे सांगली, रायगड, रत्नागिरी, सातारा, ठाणे. या जिल्ह्यांमध्ये 18 जिल्ह्यांची जी लिस्ट आलेली आहे, या जिल्ह्यांना आता पैसे वितरणास मान्यता देण्यात आली आणि त्यांच्या खात्यात 4,000 रुपयांचं वितरण चालू केलं. महत्वाची अपडेट आपण जाणून घेतलेली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारच्या अपडेट आपण तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. चला तर धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक.